नमस्कार मित्रांनो, 30 दिवस चॅलेंज आज आपला 23वा दिवस आहे। आज फ्रायडे, आज आपण कमी ट्रेड घेतो। प्लस आज बँक निफ्टी मध्ये आपण 3 ट्रेड घेतले आहेत, ते पण लो क्वांटिटी मध्ये, कारण मार्केट भरपूर वोलटाईल होतं। प्लस क्लासेस मधले स्टुडंट पण मला बोलले की तुम्ही इक्विटी मध्ये का करत नाही, तर आपण एमआरएफ स्टॉक मध्ये आज ट्रेड घेतला होता। तसं बघूया की कुठला कसा ट्रेड घेतला होता। या गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 10:26 झाले आहेत। हा बँक निफ्टीचा चार्ट आणि बँक निफ्टी आहे तिथंच ओपन झालं होतं। बँक निफ्टी पहिली कॅन्डल डाऊन साईडला आल्यानंतर आपण हा 3 मिनिटचा चार्ट आहे। पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक केल्यानंतर आपण 4800 पी घेतला, तिथे आपण टार्गेट ठेवलं होतं। जो आपला लास्ट वीक पासून कॉन्सोलिडेट झोन करतोय तो आपला टार्गेट होता, म्हणजे 47,717 ते 47,758 या झोनमध्ये मार्केट कॉन्सोलिडेट करत होतं। तिथे आपण टार्गेट तिथं हिट झालेला आहे। तर दुसरा ट्रेड तिथूनच परत सीचा ट्रेड घेतला होता 47,600चा, त्या झोनच्या वरती क्लोजिंग दिल्यामुळे पण तिथं आपला स्टॉप लॉस हिट झाला। परत आपण वेट केल्यानंतर त्याच झोनला रिटेस्ट केलं आणि ब्रेक केल्यानंतर आपण एंट्री घेतली 47,700 सी। तर आपण तिथे डे हायचं टार्गेट ठेवलं होतं, तिथं आपलं टार्गेट हिट झालं। आणि काल मला क्लासमध्ये काही जण म्हणले होते की तुम्ही स्टॉकमध्ये का करत नाही, तर आपण एमआरएफ स्टॉकमध्ये चेक करत होतो। तर एमआरएफ स्टॉकला आपण 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर ट्रेड घेतला होता। एका क्वांटिटीमध्येच ट्रेड घेतला होता, कारण एक क्वांटिटी घ्यायला त्याला 25,000 रुपयाच्या आसपास असे पैसे लागतात। तिथं आपले एक टार्गेट हिट झालेला आहे। तर बघूया आपण आज किती प्रॉफिट केला आहे। हा एमआरएफचा स्टॉक 1,19,000 रुपयाला घेतला आणि 1,19,178ला विकला। तिथे आपल्याला 178.90 रुपये प्रॉफिट झालेला आहे। तर हा आज आपला प्रॉफिट आणि आपण आज इथेच बास करत आहोत।